कस्तुरीला वासरू झालं आणि तिचं नाव काय ठेवलं आहे हे मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. तर त्या वासराचं दूध पिऊन झाल्यानंतर खूप सारं दूध उरलं होतं. तर मग सर्वानुमते त्याचा खरवस करायचं ठरलं. पण खरवस सगळ्यांना गुळाचाच आवडतो, म्हणून गुळाचा खरवस करायला सुरुवात केली. तर त्याच्यासाठी 1 कप गुळाची पावडर घेतली आहे. 1 कप चिक्काचं दूध घेतलं. त्यामध्ये 2 कप नॉर्मल दूध ॲड केलं. आता त्यामध्ये 1 चमचा वेलची पूड ॲड केली. आणि हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं. यावेळी कुकरमध्ये खरवस करण्याऐवजी ताटामध्ये वाफवून खरवस करायचं ठरलेलं, म्हणून ताटामध्ये आपण हे मिक्सचर काढून घेत आहोत. एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं, त्यावर आपण हे ताट ठेवलं. वरून केळीच्या पानाने झाकून घेतलं आणि आणखीन एक ताट त्यावर ठेवलं. आता त्यातली वाफ बाहेर जाऊ नये म्हणून खलबत्ता ठेवला. 15 ते 20 मिनिटांनी खरवस आपला रेडी झालेला असेल. तर आपण आता बघूयात. खरवसाच्या मस्तपैकी वड्या पाडून घेतल्या आणि केळीच्या पानावर गोकर्णाच्या फुलांसोबत त्याचा फोटोशूट करून मग मस्तपैकी वड्यांवर ताव मारला. आणि हो, शेवटी मी तुम्हाला वासराचं नाव सांगणार होते. तर आपण आपल्या कस्तुरीच्या वासराचं नाव हरिणी ठेवलेलं आहे. अशाच गावाकडच्या गमती जमती पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.